चॅनल अमित कोयकर अकॅडमी. बघा आज आपण शिकणार आहे ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन. ठीक आहे, एक्सरसाइज 3 पॉईंट आपण स्टार्ट केलेला आहे आणि आता थोडंच कन्सेप्ट राहिलेलं आहे. ठीक आहे, मग 3.2 पण काय होणार आहे, क्लिअर होणार आहे. ठीक आहे, ट्रिगोनोमेट्रिक फंक्शनचे जे काही व्हिडिओ झालेत आपले टोटल 7th व्हिडिओ झालेले आहेत. ठीक आहे, स्टार्टिंग पासून जर तुम्ही बघत असाल तर तुम्हाला हा व्हिडिओ जो आहे तो एकदम क्लिअर कट समजणार आहे. ठीक आहे, म्हणजे जो प्रिव्हियस जो व्हिडिओ आहे ना पूर्ण फॉर्म्युला बेसवर आहे. ठीक आहे, म्हणजे फॉर्म्युला जर तुम्हाला येत असेल तर तुम्हाला हे पुढचं सुटणार आहे, नाहीतर अदरवाईज सुटणार नाही. परत तुम्ही बोलणार अरे काय शिकवतात ते, मला काही समजत नाहीये. मग याचं कारण हे असणार की तुम्ही पाठीमागची व्हिडिओ बघितले नाहीत. ठीक आहे, म्हणून पाठीमागची व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित बघा आणि ते फॉर्म्युले कसे लर्न करायचे ह्याची ट्रिक पण मी तुम्हाला सांगितलेली आहे. ठीक आहे, म्हणून स्टार्टिंग पासून व्हिडिओ बघा. आणि तसंच जे कोणी चॅनलवर नवीन असतील पहिले त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जावा, तिथे बघा व्हॉट्सअप लिंक आहे, त्याच्यावर क्लिक करा. तुम्ही डायरेक्ट व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊ शकता, जेणेकरून तुम्हाला कळेल की लेक्चर किती वाजता असतं, म्हणजे टायमिंग काय 8:40 असणार आहे का 8 PM असणार आहे हे तुम्हाला नक्की कळेल. ठीक आहे, तसंच जे कोणी चॅनल नवीन असेल प्लीज सबस्क्राईब करा. तुमचा सबस्क्राईब मला नेहमी आणून देतो. चला स्टार्ट करतो, व्यवस्थित लक्ष द्या. सो काय प्रूफ करायचं, क्वेश्चन नंबर 9 क्वेश्चन नंबर 8 पर्यंत ऑलरेडी झालेलं आहे. ठीक आहे, सो दिस LHS इक्वल टू हे प्रूफ करायचं आपल्याला. मग कसं करणार प्रूफ हे बघा आता. सो टेक LHS, काय दिले ते LHS मध्ये ट्वाइस ऑफ BC cos A प्लस AC cos B प्लस AB cos C. ठीक आहे, हे कॉस आहे, हे कॉस आहे, हे माझं कॉस मी असा काढतो. तुम्हाला वाटेल हे वेगळंच काहीतरी, हे cos A cos B cos C आहे. ठीक आहे, ह्याच्यावरून आपल्याला A² प्लस B² प्लस C² हे आपल्याला प्रूफ करायचं. सो बघा कसं करणार. फर्स्ट ऑफ ऑल cos A चा तुम्हाला कोसाइन रूल माहिती पाहिजे. कोसाइन रूल काय करेल बघा, इथं cos A आहे ना, सो मी हा फॉर्म्युला यूज करतोय. A² इक्वल टू A नंतर ना काय येतो, A नंतर येतो B, B नंतर येतो C, सो C नंतर येतो A, सो A नंतर ना काय येतो B येतो, म्हणजे इथे ना B² प्लस B नंतर काय येतो C येतो, सो C² मायनस ट्वाइस ऑफ दिस टर्म B इंटू C, सो B इंटू C अँड हिअर इज cos दिस अँगल A. ठीक आहे, हे असं सॉल्व्ह करतात. मग मला सांगा cos A कसा काढले मी, हे मायनस मध्ये इकडे गेला काय होणार, प्लस होणार. सो ट्वाइस ऑफ BC cos A इक्वल टू B² प्लस C² मायनस तिकडे गेला A² होणार, म्हणजे A² प्लस मध्ये तिकडे गेला मायनस होणार. सो हे BC मल्टिप्लाय आहे, ट्वाइस ऑफ BC मल्टिप्लाय आहे, तिकडे गेला डिवाइड. म्हणजे cos A च्या जागी मी असं लिहू शकतो का 2, बघा BC तसंच हे व्यवस्थित काढतो. ह्याच्या जागी cos A च्या जागी मी A नंतर काय तर B आणि C येतं, नंतर ना हे अँगल ऍज इट इज आणि ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन खाली बघा B इंटू C आणि हे 2 तसंच. ठीक आहे, मग सांगा बघू कसं करणार मी ह्याचं cos A चं. सो A नंतर येतं B² प्लस C² मायनस दिस अँगल A² अपॉन ट्वाइस ऑफ दिस टर्म. ओके, प्लस AC ऍज इट इज. मग ह्याच्या बाबतीत काय येणार सांगा बघू, cos B च्या बाबतीत काय येणार, B नंतर काय येतो C येतो, सो इथे येणार C² प्लस C नंतर काय येतो A येतो, सो इथे येणार A² मायनस दिस अँगल B² अपॉन ट्वाइस ऑफ CA. ओके, प्लस AB ऍज इट इज cos C नंतर काय येतं A येतं. ओके, सो इथे येणार A² प्लस B² A नंतर B येतं मायनस दिस अँगल C² अपॉन ट्वाइस ऑफ दिस टर्म. झालं, किती इझी आहे ना, खूप इझी आहे. बघा आता, सो BC गेट कॅन्सल, बघा BC गेट कॅन्सल, सॉरी हा ठीक आहे, BC कॅन्सल, सो AC अँड AC गेट कॅन्सल, सो AB अँड AB ऑल्सो गेट कॅन्सल. सो आता 2 नी मल्टिप्लाय करा आतमध्ये. सो 2 नी मल्टिप्लाय केलं काय ना 2 इंटू दिस टर्म. बघा नीट लक्ष द्या, 2 नी प्रत्येक ब्रॅकेटला मल्टिप्लाय होणार. ओके, मान्य. सो 2 इंटू दिस ब्रॅकेट B² प्लस C² मायनस A² डिवाइड बाय 2 राहणार, प्लस 2 नी मल्टिप्लाय करा, 2 नी मल्टिप्लाय करा, C² प्लस A² मायनस B² अपॉन 2 तसाच, प्लस 2 नी मल्टिप्लाय करतोय, 2 नी ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय होणार. सो 2 इंटू A² प्लस B² मायनस C² डिवाइड बाय 2, सो 2 गेट कॅन्सल. ओके, चला काढा स्क्रीनशॉट लवकर, खालचं दिसतंय का बघतो. ओके, खाली अजून एक मी लिहू शकतो लाईन. ठीक आहे, चला स्टार्ट करतो. बघा काय राहिलं रे, B² राहिलं प्लस C² मायनस A² प्लस दिस टर्म ऍज इट इज C² प्लस A² मायनस B² प्लस हे टर्म तसंच
ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर. मग आता बघा काय काय कॅन्सल होतंय सांगा भाऊ. this b square get cancelled. So a square plus a square get cancelled. बघा हे मायनस आहे हे प्लस आहे कॅन्सल. सो प्लस सी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर गेट ऑल्सो कॅन्सल. सो राहिलं काय एवढं स्क्रीनशॉट काढा पटकन लवकर. काढलं. सो आता लास्टची स्टेप बघा. आपल्याला ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर सी स्क्वेअर आणायचं. बघा काय राहिलं ए स्क्वेअर राहिलं प्लस बी स्क्वेअर राहिला आणि प्लस सी स्क्वेअर हेच RHS. सो मी असं लिहू शकतो डायरेक्ट. लास्टची स्टेप बघा खूप इझी आहे. सो LHS इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर इक्वल टू RHS. हेच तर प्रूफ करायचं होतं. ठीक आहे समजलं का. जर तुम्हाला रूल्स माहिती असतील तर तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे चला लवकर काढा पटकन स्क्रीनशॉट. आता बघा क्वेश्चन नंबर 10th 11th आणि 12th जो आहे ना क्वेश्चन ते पूर्ण ऍप्लिकेशनवर डिपेंड आहे. म्हणजे तुम्हाला थोडे अजून बेसिक फॉर्म्युले माहिती पाहिजे. ठीक आहे लाईक सपोज हाफ अँगल फॉर्म्युले माहिती पाहिजे किंवा तुम्हाला नेपियर्स फॉर्म्युले माहिती पाहिजे किंवा अजून एक आहे कोणता लॉ आहे तिथं. सो हिरोज फॉर्म्युले माहिती पाहिजे. ठीक आहे एवढे जर तुम्हाला फॉर्म्युले माहिती असेल तर तुम्हाला क्वेश्चन नंबर 10th 11th आणि 12th इझिली सॉल्व्ह होणार. ठीक आहे पण मला माहिती आहे ह्या वर्षी हा सिलेबस मध्ये नाहीये तुम्हाला. पण बाय चान्स जर तुम्हाला जर कोणी JEE देत असेल किंवा सेट लेवलचे एक्झाम देत असेल पण हे फॉर्म्युले ऑलरेडी 8th स्टँडर्डला CBSE मध्ये यूज झालेले आहेत मग मे बी हा क्वेश्चन पडू शकतो तुम्हाला. ठीक आहे म्हणून ह्याच्याकडे तुम्ही व्यवस्थित लक्ष द्या. ठीक आहे चला स्टार्ट करतो. फर्स्ट वाला फॉर्म्युला. सो ऍप्लिकेशन ऑफ साइन रूल कोसाइन रूल अँड प्रोजेक्शन रूल. आपण हे फॉर्म्युले शिकलोय साइन रूल कोसाइन आणि प्रोजेक्शन रूल. पण त्याचं ऍप्लिकेशन काय आहे. ऍप्लिकेशन म्हणजे युजेस कसे युजेस करणार ह्या ट्रायंगल मध्ये हे तुम्हाला माहिती पाहिजे. बघा आता सो फर्स्ट वाला हाफ अँगल फॉर्म्युले. आतापर्यंत साइन ए म्हणजे हे फुल अँगल झाला. ठीक आहे जर हाफ अँगल जर मला काढायचा असेल तर मी लिहिणार इथं A/2. ठीक आहे अँगलच्या हाफ. सो दॅट इज हाफ अँगल फॉर्म्युले. अँगलच्या हाफ. सो हाफ अँगल फॉर्म्युले. मग कसं यूज करणार. जर समजा मला साइन A/2 काढायचंय पण पहिलं सपोज हे समजून घ्या. बघा ट्रायंगलचा पेरिमीटर जर मला काढायचं असेल. बघा पेरिमीटर जर मला काढायचं असेल पेरिमीटर. सो दॅट इज इक्वल टू P इक्वल टू लिहिता. ठीक आहे P इक्वल टू लिहितो. P इक्वल टू A प्लस B प्लस C. ठीक आहे जर मला ह्याचा सेमी पेरिमीटर काढायचं असेल. सेमी म्हणजे काय हाफ. सो सेमी पेरिमीटर दॅट इज S डिनोटेड बाय S. जर मला ह्याचा सेमी पेरिमीटर काढायचं असेल तर मला डिवाइड बाय 2 करावं लागेल. काय करावं लागेल डिवाइड बाय 2. पेरिमीटरच्या हाफ दॅट इज सेमी पेरिमीटर. सो म्हणजे ह्याचा फॉर्म्युला आहे ना A प्लस B प्लस C डिवाइड बाय 2. ठीक आहे सो डिवाइडिंग बाय 2 करावं लागेल. सो हे 2 डिवाइड तिकडे गेला मल्टिप्लाय म्हणजेच 2S चा जो काय फॉर्म्युला आहे हे असं येणार आणि HS चा फॉर्म्युला जो आहे A प्लस B प्लस C डिवाइड बाय 2 हे अजून एक फॉर्म्युला येणार. ठीक आहे जर तुम्हाला सेमी पेरिमीटर काढायचं असेल तर हा फॉर्म्युला यूज करणार आणि जर मला 2S असं जर लिहायचं असेल तरी चालेल. ठीक आहे दॅट्स अप टू यू. सो बघा आता साइन A/2 ह्याचा फॉर्म्युला कसा आहे. जर मला ह्या हाफ अँगल काढायचा हाफ अँगल. सो कसा काढणार म्हणजे साइनच्या टर्म मध्ये साइन A/2 जर मला काढायचा असेल तर मी काय करणार दोन्ही साइडला बघा दोन्ही साइडला मी S देतोय. ठीक आहे इथे अँगल कोणता A आहे. तुम्हाला माहिती रोटेशन कसं असतं. सो A B आणि C असतं. ठीक आहे सो इथे काय प्रेझेंट आहे A प्रेझेंट आहे. मग A अँगल घ्यायचाच नाहीये. मग इथे लिहिताना कसं लिहिणार हे अँगल आहे. इथे तुम्हाला साइड्स लिहावं लागतील. सो दॅट इज A सोडून घ्या. A नंतर काय येतो B येतो. B आणि C. सो इथे B आणि C जरा संपला. सो A सोडून साइड्स घ्यायचे साइड्स. ठीक आहे सो S मायनस B S मायनस C इन रूट मध्ये आणि ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन खाली लिहा. संपला विषय. सो हा झाला हाफ अँगल फॉर्म्युले. ठीक आहे हाफ साइन रूल झाला. ठीक आहे नंतर सेकंड जर समजा साइन A/2 होतं इथं समजा इथं साइन B/2 आहे. हा फॉर्म्युला मला यूज करायचा. मग मी कसं करू यूज. सो असा करणार सिंपल S लिहिणार. ओके मायनस ओके B नंतर काय येतं C आणि A येतं. मग मी पहिलं C लिहिणार नंतर A लिहिणार
आणि ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन खाली येणार. झालं. इझी आहे ना, अवघड काही नाहीये. ठीक आहे. सो आता थर्ड वाला, जर समजा साइन c/2 विचारला मला, सो इन रूट मध्ये लगेच काय करणार, सो s लिहिणार, संपला विषय. सो आता c नंतर काय तर रोटेशन a आणि b येतं, सो इथे लिहिणार -a -b, a आणि b. सो हे दोघांचं मल्टिप्लिकेशन a आणि b, संपला. दॅट्स इट. सो हे झालं हाफ अँगल फॉर्म्युले. सो अबाउट विच फंक्शन, अबाउट साइन फंक्शन. ठीक आहे. हे असे रूल येणार. पटकन काढा स्क्रीनशॉट लवकर, टाइम बघू दे किती. सो झालंय थोडस, काढा लवकर पटकन. चला झालं. आता बघा काय करायचं. साइनच्या बाबतीत सांगितलं मी तुम्हाला, हे लक्षातच ठेवा. खूप फॉर्म्युले असतात, खूप फॉर्म्युले. आता मी तुम्हाला स्टार्टिंगलाच बोललो होते, एक पण फॉर्म्युला मिस नाही करणार, सगळे शिकवणार. ठीक आहे. सो आता तो तिथं ए टाईप लिहा. ठीक आहे. तो जो झाला ए टाईप लिहा. आता हा बी टाईप लिहा. सो बी टाईप मध्ये मी कोसाइन फंक्शन घेतो. ठीक आहे. कोसाइन फंक्शन बघा, समजा कॉस a/2 आला, तर मग ह्याचं काय करू मी, ह्याचं मी असं लिहिणार. पहिलं मी s लिहिणार, त्याच्यानंतर परत s लिहिणार, मायनस हा कोणता अँगल आहे, a. मग हाच अँगल इथं लिहा. सो अँगल म्हणजे इथं इन टर्म्स ऑफ साइड्स लिहा. सो इथं ए आहे, मग इथं पण एच लिहा. हा जो ए आहे हा अँगल नाहीये, हा साइड आहे. ठीक आहे. सो आता ए, मग काय राहिलं रे, ए सोडून दोन्ही बघा व्हॅल्यू कोणते राहिलं, बी आणि सी. सो इथं बी आणि सी लिहा, संपला विषय. सो पुढे जाऊया. ह्याच्यामध्ये फर्स्ट सेकंड कॉस b/2 जर असं जर फंक्शन आला तर काय करणार, बीच्या बाबतीत कोसाइन रूल यूज करतोय. कोसाइन हाफ अँगल फॉर्म्युले. सो आता बी आहे, सो एस लिहिणार मी. फॉर्मॅट बघून घ्या, एस मायनस दिस अँगल, सो दॅट इज दिस अँगल इज बी डिनोटेड बाय बी अँड हिअर इज इन द फॉर्म ऑफ साइड्स. सो साइड म्हणजे इथे येणार बी. ओके. सो इथे येणार बघा, बी सोडून काय राहिलं, ए सी आणि ए राहिलं. सो सी इंटू ए. ठीक आहे. थर्ड वाला cos c upon 2, हे मी डायरेक्ट लिहू. सो s मायनस दिस अँगल दॅट इज दिस साइड, c अपॉन c सोडून a आणि b राहिलं, संपला विषय. इझी. काढा स्क्रीनशॉट. नाव आता बघा नेक्स्ट. आता आपण साइन आणि कॉसच्या बाबतीत बघितलं. आता टॅनच्या बाबतीत काय असू शकतं बघा, व्यवस्थित लक्ष द्या. बघा साइन a/2, आता इथे मी लिहितो सी टाईप. ठीक आहे. सी टाईपचा फर्स्ट टॅन a/2. ठीक आहे. सो साइन a/2 काय होतं, दिस व्हॅल्यू, अँड कॉस a/2 काय होतं, हे होतं. मग टॅन कसं काढतोय आपण, टॅनचं रिलेशन माहिती पाहिजे तुम्हाला. साइन बाय कॉस इज नथिंग बट व्हॉट, दॅट इज टॅन. सो साइनची व्हॅल्यू काय ही आहे आणि कॉसची ही व्हॅल्यू. मग आपल्याला ह्याला डिवाइड करावं लागेल. डिवाइड करताना कसं करणार, सो बी सी आणि बी सी गेट कॅन्सल होणार. सो राहिलं काय, मग राहिलं ही व्हॅल्यू येणार. सो एस मायनस बी, बघा ही वरची व्हॅल्यू राहणार, आणि एस मायनस सी अपॉन काय राहणार, सो एस आणि एस मायनस ए राहणार. ठीक आहे. मग तसंच टॅन b/2 च्या बाबतीत येणार, टॅन c/2 च्या बाबतीत. ठीक आहे. लिहून देतो वाटलंच तर जरी तुम्हाला. टॅन b/2 च्या बाबतीत काय येणार, एस मायनस बी नंतर काय येतो, सी येतो ना. ठीक आहे. एस मायनस सी नंतर ए येतो. मग इथं काय येणार, एस, इथं बी अँगल, सो एस मायनस बी येणार. ठीक आहे. म्हणजे लॉजिकली क्वेश्चन आहे, म्हणजे असं लर्नच करायचं असं नाहीये. पहिले जर तुम्हाला साइन आणि कॉसच्या बाबतीत जर ट्रिक समजली तर ऑब्व्हियसली तुम्ही टॅन पण सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे. सो थर्ड वाला टॅन c/2 च्या बाबतीत काय येणार, बघा मी लगेच सांगू शकतो, एस मायनस सी येणार, नंतर ए येणार, एस मायनस बी येणार, आणि इथं एस सी ए, एस मायनस सी येणार, संपला विषय. ठीक आहे. चला काढा स्क्रीनशॉट लवकर पटकन. हाफ अँगल फॉर्म्युले इथं संपले. आता कोणते फॉर्म्युले राहिले पटापट सांगतो तुम्हाला, पटापट लवकर सांगतो. चला झालं. सो एक एक्स्ट्रा फॉर्म्युला लक्षात ठेवा. हे काय बी सी पर्यंत झालं ना, हाफ अँगल फॉर्म्युले झाले. आता काय इथं एरिया ऑफ ट्रायंगलच्या बाबतीत हिरोज फॉर्म्युला. सो हिरोज फॉर्म्युला
हिरोज फॉर्म्युला. आता हिरोज फॉर्म्युला काय आहे ना बघा, एरिया ऑफ ट्रायंगल. सो ट्रायंगल एबीसी, समजा एरिया ऑफ ट्रायंगल समजा मी एबीसी पकडतो. आता जो ट्रायंगल काढला जातोच काय मिळायचा फॉर्म्युला, इथे तुम्हाला असं दिलाय इन टर्म्स ऑफ सेमी पेरिमीटर. त्याच्या बाबतीत असं आहे ना की एस, ओके, एस मायनस ए, एस मायनस बी, एस मायनस सी, संपला. हा फॉर्म्युला यूज करायचा. ठीक आहे, इन टर्म्स ऑफ जर सेमी पेरिमीटर विचारलं तर त्यावेळेस हा फॉर्म्युला यूज करायचा. ठीक आहे, चला काढा स्क्रीनशॉट. दिलाय का इथं एक्स्ट्रा, यस दिलेला आहे. चला काढा. बघा आता एरिया ऑफ ट्रायंगलच्या बाबतीत, आता जर एरिया ऑफ ट्रायंगल विदाउट सेमी पेरिमीटर जर विचारला असेल, विदाउट सेमी पेरिमीटर, मग त्यावेळेस कसा काढायचा बघा. विदाउट सेमी पेरिमीटर, हे लक्षात ठेवा. हे विथ सेमी पेरिमीटर, विदाउट सेमी पेरिमीटर, दॅट इज एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी. मे बी असं पण येऊ शकतो, हाफ ए बी साइन ए. ठीक आहे, बघा ए बी इथं सी येणार, ए बी इथं दिलं आहे तसंच, बी सी ए बी सी. हा ठीक आहे. सो एरिया ऑफ ट्रायंगल हाफ ऑफ ए इंटू बी साइन सी. बघा हाफ ए बी, रोटेशन लक्षात ठेवा, ए बी सी. ए बी घेतला, मग सी कोणता लिहिला इथं, ए बी सी होता का इथं, नाही, मग हा साइन सी लिहायचा अँगल. ओके, किंवा असं पण येऊ शकतं, हाफ बी ए बी झाला तर बी सी लिहिणार, साइन ए अँगल येणार. किंवा असं पण येऊ शकतो, हाफ बी सी झाला आता काय येणार, सी ए येणार, म्हणजे इथं साइन काय येणार, साइन सी ए, म्हणजे इथं बी येणार. ठीक आहे, हे असे फॉर्म्युलेनी पण आपण व्हॅल्यू काढू शकतो एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी. ठीक आहे, हे पण गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे. चला काढा स्क्रीनशॉट. हे विदाउट सेमी पेरिमीटर आहे. ठीक आहे, विदाउट सेमी पेरिमीटर, विथ सेमी पेरिमीटर. ठीक आहे, आन्सर सेम येणार आहे. झालं का फॉर्म्युले? हा झाले. आता डायरेक्ट क्वेश्चन वर. क्वेश्चन नंबर 10 वाला जो आहे ना तो खूप इझी क्वेश्चन आहे. बघा व्यवस्थित लक्ष द्या. ठीक आहे, सो बघा काय काय दिलं तिथं, इन ट्रायंगल एबीसी ए इक्वल टू 18, बी इक्वल टू 24, सी इक्वल टू 30 दिलंय. ठीक आहे, हा देन फाइंड दी व्हॅल्यू ऑफ, किती व्हॅल्यू काढायचे माहिती का, टोटल 6 व्हॅल्यू काढायचे. त्याच्यातला हा फर्स्ट व्हॅल्यू कॉस ए. मग कॉस ए चा फॉर्म्युला काय रे माहिती तुम्हाला, सो दॅट इज ए नंतर काय तो बी येतो, सो बी चा स्क्वेअर प्लस सी चा स्क्वेअर मायनस ए चा स्क्वेअर अपॉन ट्वाइस ऑफ बी सी. ठीक आहे, इझी आहे. मग व्हॅल्यू फक्त याच्यामध्ये पुट करा. मग व्हॅल्यू पुट करतो मी. सो बी ची किती आहे 24, त्याचा स्क्वेअर प्लस सी ची व्हॅल्यू किती आहे 30, सो 30 चा स्क्वेअर मायनस ए ची व्हॅल्यू किती आहे 18, सो 18 चा स्क्वेअर डिवाइड बाय ट्वाइस ऑफ ए बी ची व्हॅल्यू आहे 24, ओके, आणि सी ची व्हॅल्यू आहे 30. जर तुम्ही हे सॉल्व्ह करणार तर तुम्हाला रेशो काय भेटणार ते तुम्हाला सांगतो. हे जर तुम्ही सॉल्व्ह करणार तर याचा रेशो काय भेटणार माहिती का, 1152 अपॉन 14. ठीक आहे, हे रेशो भेटणार. पण जर ह्याला तुम्ही जर सॉल्व्ह केलं तर त्याचा आन्सर येणार 4/5. ठीक आहे, मी डायरेक्ट 4/5 लिहितो. ठीक आहे, म्हणजे ह्याचा रेशो आला 4/5. तुम्ही तसं सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे, सो फक्त व्हॅल्यू तुम्हाला हे म्हणजे फॉर्म्युला माहिती पाहिजे, ऍक्च्युअली कोणता फॉर्म्युला कधी यूज करायचा आहे, बस. बाकी काय ऍडिशन सबट्रॅक्शन तर आहे. सो ते ऍडिशन सबट्रॅक्शन तर तुम्ही 8th स्टँडर्ड पासून करत आलं, त्याच्यात काय नो डाऊट. ठीक आहे, नाव नेक्स्ट सेकंड वन काय काढायचं, सेकंड वन काढायचं साइन a/2 काढायचं. सो a/2 चा फॉर्म्युला काय आहे, आता जस्ट सांगितलं मी, हाफ अँगल फॉर्म्युले काय होतं. सो a/2 आहे ना, सो अंडर रूट s मायनस ए सोडून काय येतं, दॅट इज बी, आणि s मायनस सी, आणि दोघांचा मल्टिप्लिकेशन, या दोघांचा काय करणार मल्टिप्लिकेशन, सो b इंटू सी, संपला विषय. ओके, सो व्हॅल्यू पुट करा. s, हा सेमी पेरिमीटर मी नाही काढलं. सेमी पेरिमीटर कसं काढायचं हे माहिती पाहिजे. सो सेमी पेरिमीटर काढावं लागेल ना पहिलं मला. सो मी एक काम करतो बघा, ह्याच्या आधी तुम्ही वर लिहून घ्या सेमी पेरिमीटर कसा काढतात. सो s इक्वल टू a प्लस बी प्लस सी डिवाइड बाय 2, हे असं काढतो आपण. ठीक आहे, a प्लस बी प्लस सी करा. सो ह्यांची ऍडिशन डिवाइड बाय 2 करा. ऍडिशन किती येतं ते बघा तुम्ही. ठीक आहे, सो सेमी पेरिमीटर येतं, सेमी पेरिमीटर 36 येतं. सो मी इथे डायरेक्ट लिहितो 36. ठीक आहे, हे तेवढं फक्त मिस झालं माझ्याकडनं, तुम्ही समजू शकता. ठीक आहे, शिकवताना असं कधी खाली वर होत असतं.
ओके. सो एस इक्वल टू 36 येतं. सो एसच्या जागी 36 लिहा. मायनस बी ची व्हॅल्यू किती रे? बी ची व्हॅल्यू आहे 24 आणि एसच्या जागी 36 मायनस सी ची व्हॅल्यू किती? सी ची 30. सो इथे लिहिणार 30. विषय संपला. सो बी इंटू सी, बी सी 24 इंटू दॅट इज 30. सो आन्सर काय येतं माहिती घ्यायचं. सो आन्सर येतं रूट मध्ये 9/10 येणार. रूट मध्ये 9/10. सो म्हणजे आन्सर येणार, सॉरी एक मिनिट, रूट मध्ये 1/10 येतं म्हणजे ह्याचा आन्सर येणार 1/√10. ठीक आहे, 1/√10 येणार. ठीक आहे. चला पुढे आता थर्ड वाला काय काढायला लागलं? cos a/2 काढ सांगितलंय. ह्याचा फॉर्म्युला माहिती cos a/2 चा माहिती, दॅट इज एस मायनस हाच अँगल लिहायचा येतो, दॅट इज इन टर्म्स ऑफ साइड्स. सो राहिलं काय मग? ए सोडून बी आणि सी राहिला. मग आन्सर काय येणार? डायरेक्टली तो एस ची व्हॅल्यू आहे 36 आणि 36 मायनस ए किती आहे? 18. ओके, अपॉन बी इंटू सी 24 इंटू 30. म्हणजे यांचा रेशो जो आहे रूट मध्ये 9/10 येतं म्हणजे 3/√10 येणार. 3/√10 रूट मध्ये 9/10 येतं मग 3/√10 येणार. पुढे काय सांगितलं? tan a/2. ओके, इथे होईल का? 4 करा tan a/2. सो tan a/2 चा काय तर फॉर्म्युला कसं येतं? a/2 चं बघा, sin a/2 डिवाइड बाय cos a/2 लिहावं लागेल. sin a/2 डिवाइड बाय cos a/2 लिहावं लागेल. sin a/2 ठीक आहे, cos. सो 1/√10 3/√10. सो 1/√10 डिवाइड बाय 3/√10. सो √10 get cancel. सो 1/3 आन्सर इज देअर. ठीक आहे, 1/3 येणार. ठीक आहे, चला काढा स्क्रीनशॉट लवकर. टाइम बघू दे किती राहिला. सो होऊन जाईल, पटकन काढा लवकर, फास्ट मध्ये. चला झालं, रफ करतो, अभ्यास कर. व्हॅल्यू खूप लक्षात ठेवा लागतात. तसा हा क्वेश्चन इझीच आहे, डिफिकल्ट नव्हता. सो आता पुढे काय काढायचंय? फिफ्थ वाला जो आहे ना तो एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी काढायचा आहे. ठीक आहे, एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी तुम्हाला विचारलाय. मग कसा काढतोय आपण? एस मायनस ए, एस मायनस बी, एस मायनस सी. सो व्हॅल्यू पुट करा. सो एस ची व्हॅल्यू किती? 36. एस ची व्हॅल्यू 36 मायनस ए ची व्हॅल्यू 18. मग किती येतं? 36 मायनस बी ची व्हॅल्यू 24. एस ची व्हॅल्यू 36 मायनस सी ची व्हॅल्यू आहे 30. ओके, मग जर तुम्ही ह्याला सॉल्व्ह करणार तर रूट मध्ये आन्सर येतो बघा. रूट मध्ये ना डायरेक्टली तुम्ही 216 स्क्वेअर युनिट. ठीक आहे, ह्याला जर सॉल्व्ह करणार तर अंडर रूट मध्ये काहीतरी येणार व्हॅल्यू. अंडर रूट मध्ये ही मोठी व्हॅल्यू येणार. मग त्याला सॉल्व्ह जर केलं तर आपण 216 येणार. ठीक आहे, सो लास्ट वन काय काढायचंय बघा. टाइम संपत आला वाटतंय. हा, जस्ट 2 मिनिट राहिले. साइन ए काढायचंय, थर्ड वाला, सॉरी सिक्स्थ वाला साइन ए काढायचंय. साइन ए काढायचा. ठीक आहे, सो साइन ए काढायचा असेल तर मी तुम्हाला एक विदाउट सेमी पेरिमीटर वाला फॉर्म्युला सांगितलाय. मग तो कसा होता रे? बघा, एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी हा फॉर्म्युला था इक्वल टू हाफ. इथं साइन ए म्हणजे इथं मला लिहावं लागेल बी इंटू सी साइन ए. इथं बघा बी सी ए नाहीये म्हणजे साइन ए हे असं लिहावं लागेल. ठीक आहे, सो बघा ह्याची व्हॅल्यू किती आहे रे? ह्याची व्हॅल्यू आहे दॅट इज 260. हाफ तसाच. बी ची व्हॅल्यू किती आहे? 24 इंटू सी ची व्हॅल्यू किती आहे? 30. ओके, आणि साइन ए काढायचं आपल्याला. बघा काय काय करणार इथं? 2 1 जा 2 12 जा. सो 12 इंटू 30. सो 12 3 जा. बघा कसा काढायचा? 12 3 जा दॅट इज 36 म्हणजे 360 म्हणजे 260 डिवाइड बाय 360 खाली येणार म्हणजे आन्सर किती येणार? 3/5 आन्सर येणार. साइन ए ची व्हॅल्यू जी आहे कुठे लिहू? साइन ए खाली दिसते का? 3/8. साइन ए ची व्हॅल्यू जी आहे 3/5 येणार. ठीक आहे, काढा स्क्रीनशॉट लवकर पटकन फास्ट मध्ये.
आता लास्ट क्वेश्चन आणि 11th वाला क्वेश्चन जो आहे तो तुम्ही करा, कारण कसं माहितीये का आता माझं लगेच ऑफलाईन लेक्चर आहे. ठीक आहे, मग मला खूप टाइम झालाय. फिजिक्सचा पण व्हिडिओ काढलाय आणि मॅथ्सचा पण काढलाय, खूप टाइम झालाय. ठीक आहे, सो लास्ट क्वेश्चन घेतो 12. दॅट इज इन ट्रायंगल एबीसी प्रूव्ह दॅट साइन a/2 साइन b/2 साइन c/2 इज इक्वल टू दिस टर्म. सो कसं प्रूव्ह करणार? सो वी हॅव टू टेक. सो फर्स्ट वर LHS घ्या. सो LHS काय आहे? साइन a/2 इंटू साइन b/2 साइन c/2 हे आपल्याला प्रूफ करायचंय. ठीक आहे, सो कसा करणार? मग साइन a/2 हाफ अँगल फॉर्म्युला यूज करा, इझी. सो मग कसं आहे ना, रूट मध्ये s मायनस a आहे म्हणजे b s मायनस c येणार. ठीक आहे, इथं काय ना, सो b इंटू c इंटू रूट मध्ये b/2 चं व्हॅल्यू काय ना, s मायनस c s मायनस a अपॉन c इंटू a. ठीक आहे, इंटू रूट मध्ये साइन c/2 काय येते व्हॅल्यू, s मायनस a येणार आणि s मायनस b येणार डिवाइड बाय a इंटू b. ओके, संपला विषय. सो राहिलं काय मग आता? सो ह्यांचं मल्टिप्लिकेशन करा. बघा, ह्यांचं रूटचं मल्टिप्लिकेशन जर असेल तर कसं होणार बघा, सगळं रूट मध्ये व्हॅल्यू येणार ना, सगळी जी काही व्हॅल्यू आहे ना हे सगळं न्यूमरेटरला येणार रूट मध्ये. ठीक आहे, रूट मध्ये सगळं न्यूमरेटरला येणार. पण मी एकदाच शॉर्टकट सांगतो बघा काय करणार. s मायनस बी कुठं कुठं आहे बघा, बघा s मायनस बी s मायनस बी म्हणजे त्याचा स्क्वेअर होणार. मान्य? ठीक आहे, मान्य आहे तुम्हाला. सो s मायनस ए ह्याचा पण स्क्वेअर होणार. सो s मायनस ए ब्रॅकेट स्क्वेअर इंटू s मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर इंटू s मायनस सी ह्याचा ब्रॅकेटचा स्क्वेअर डिवाइड बाय बी सी ए बघा सी सो सी चा स्क्वेअर. ओके, बी चा स्क्वेअर आणि ए चा स्क्वेअर. ठीक आहे, सो एवढं तर माहिती कळलं आता. सो आता काढा पटकन लवकर स्क्रीनशॉट लवकर. इथे मल्टिप्लिकेशन आहे. चला झालं. आता काय होणार बघा, नीट लक्ष द्या. सो आता सगळ्यांचे स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट निघून जाणार. मग राहिलं काय, LHS इक्वल टू दॅट इज s मायनस ए. ओके, s मायनस बी s मायनस सी. इथं ह्याच्यामध्ये फोन आला होता म्हणून मला कट करावं लागलं. सो लक्ष द्या. इथं बघा, हे काय केलं, सगळ्यांचा स्क्वेअर कॅन्सल. बघा, ह्याचा पण स्क्वेअर कॅन्सल. सो ABC राहिला. सो आता हे रफ करून टाकतो. टाइम झाला रे, मी पटकन शिकवता, टाइम झालाय मला खूप. सो आता मी काय करतो, याला लास्टच्या स्टेपला मी s नी मल्टिप्लाय करतो, इथं पण s नी मल्टिप्लाय करतो. काय होणार मग, s मायनस ए s मायनस बी s मायनस सी अपॉन s नी मल्टिप्लाय करतोय. सो ABC s नी मल्टिप्लाय s नी डिवाइड, जेणेकरून हे आणि ही टर्म कॅन्सल होणार, परत तुम्हाला हीच टर्म भेटणार. ठीक आहे, पण आता हे समजून घ्या की हे म्हणजे काय. सो हे तुम्हाला माहिती पाहिजे. सो सिन्स एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी ह्याचा फॉर्म्युला काय तर दॅट इज, कुठं लिहू, इथं जागाच नाहीये, इथं लिहितो. एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी इक्वल टू रूट मध्ये काय येतं, s मायनस ए s मायनस बी s मायनस सी हा फॉर्म्युला येतो. मग दोघांना स्क्वेअर करा, टेकिंग स्क्वेअर करा. सो एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी ह्याचा स्क्वेअर होणार, स्क्वेअर करतोय दोन्ही ह्याला स्क्वेअर करतोय, मग ह्याचा स्क्वेअर रूट निघून जाणार. म्हणजे काय होणार, s मायनस ए s मायनस बी s मायनस सी. ठीक आहे, हा कोणता फॉर्म्युला आहे, हा हिरोज फॉर्म्युला माहिती पाहिजे तुम्हाला. हिरोज फॉर्म्युला हा आहे, ह्याचा स्क्वेअर करा. मग ह्याची व्हॅल्यू म्हणजे बघा, ह्याची व्हॅल्यू म्हणजे दॅट इज दिस व्हॅल्यू. सो इथे येणार एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी त्याचा स्क्वेअर. ओके, अपॉन ABCS आलं. हेन्स प्रूफ इक्वल टू RHS. ठीक आहे, चला काढा लवकर स्क्रीनशॉट पटकन. आणि हा दुसऱ्यांना व्हिडिओ शेअर करा. शेअर केल्याने तुमचं काही नुकसान नाही होणार आहे, उलट त्यांना सांगा की सबस्क्रायबर वाढवा म्हणून. ठीक आहे, प्रत्येकाने जरी 10 सबस्क्रायबर केले तर माझ्यासाठी खूप झालं. ठीक आहे, आता तुमच्यामुळे मी 240 ला पोहोचलोय, 240 सबस्क्रायबर पर्यंत. ठीक आहे, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. ओके, असंच तुम्ही प्रेम करत राहा. चॅनल नाही का, चॅनल माझं वाढत राहील. ओके, बाय बाय.